जय श्रीकृष्ण वॉरियर्स. जवळपास आपलं बेसिक 15 व्हिडिओज झालेले आणि 15 व्हिडिओज मध्ये जर तुम्ही पीवायक्यू उचलले तर जवळपास तुमचे 5 फिक्स मार्क्स आहेत. अपूर्णांक म्हणजे काय? हे काय आहे? पोळी. व्हेरी गुड. आता या पोळीचे आपण 4 भाग केले. किती भाग केले? 4. ठीक आहे. किती भाग केले? 4. आता ही आहे समजा, हिने एक भाग खाल्ला. किती भाग खाल्ला? 1. या 4 भागापैकी एक भाग खाल्ला. किती भाग खाल्ला? 1. बरोबर आहे. पण अपूर्णांकाचा जो बेस असतो, काय असतो? बेस. समजून घ्या. हा जो बेस असतो याला काय म्हणतो रे आपण? काय म्हणतो त्याला सांगा? छेद म्हणतो. काय म्हणतो? छेद. छेद आपल्याला हा दाखवतो, दिलेल्या वस्तूचे आपण समान भाग केले. काय भाग केले? समान. मग इथे हा छेद काय दाखवून राहिला? 4. बघा, मी जे या गोष्टी बोलणार आहे ना, त्या तुम्हाला पुढच्या टॉपिक मध्ये खूप युजफुल येणार आहे. नफा तोटा, सरळ व्याज. सरळ व्याज बी राहिलं गड्या त्याच्यात टाकायचं आपलं. सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, त्याच्यानंतर रेशो, गुणोत्तर ज्या काही असतील त्याच्यामध्ये ह्या गोष्टी माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. समान भाग. काय? समान भाग. छेद काय दाखवतो आपल्याला? समान भाग. 4 काय दाखवून राहिला? ही जी पोळी आहे, ठीक आहे, रोटी आहे, या पोळीचे 4 समान भाग केले. किती समान भाग केले? 4. आणि अंश काय दाखवतो आपल्याला? त्या 4 भागापैकी एक भाग आपण खाल्लाच म्हणता का? घेतला म्हणा. काय म्हणा? घेतला. लगेच खाल्ला. बर. सकाळी सकाळी खायच्या गोष्टी. हा, पुढं. आता हे समजलं. मग याच्यात काही प्रकार आहेत का? अपूर्णांकांची रचना सांगितलं मी तुम्हाला. अंश आहे, छेद आहे. बरं, इथं काय लिहिलेलं आहे? छेद 0 नसतो. का बरं? 0 भाग देऊ शकत नाही, त्याचा आन्सर काढू शकत नाही, म्हणून त्याला आपण इनफायनाईट म्हणतो. काय म्हणतो? इनफायनाईट. म्हणून छेदामध्ये कधीच 0 येणार नाही, कारण त्याचं उत्तर निघणार नाही. इथे कोणीही असू द्या वरती. ठीक आहे. इथे कोणीही असू द्या वरती, त्याचं उत्तर काय येणार? इनफायनाईट येणार. काय येणार? इनफायनाईट. सर्वांना माहितच आहे. छेद, सॉरी उलट झालं. छेद, अंश, न्यूमरेटर, डिनॉमिनेटर. म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? हे ऑलरेडी सांगितलं. याच्यामधला हा जो 5 आहे, 5 काय दाखवून राहिला तुम्हाला? आपण त्या वस्तूचे 5 भाग केले. 1, 2, 3, 4, 5. आणि अंश काय दाखवतो? त्या 5 पैकी किती घेतले आपण? 3. एकदम प्रॉपर पद्धतीने समजून घ्या, इंटरेस्ट येऊन जाईल तुम्हाला. 5 पैकी किती घेतले? 3. ठीक आहे. 5 समान भाग केले, घेतले किती? 3. बेस, आपला बेस तयार होऊन राहिला. असं नका समजू सर लयच लहान लेकरावाने लावलं. ठीक आहे. एकदा का बेस तयार झाला, मग बघा क्वेश्चन कसे हँडल होतात. आता बघा, भाग किती समान भाग केले? 2. 2 पैकी एक घेतला. बरं, इथे थोडस इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. आजचा भाग नाही येतो, पण थोडस इंट्रोडक्शन देतो. 2 पैकी एक भाग म्हणजे किती टक्के झाला? 50%. किती टक्के? 50. आजचा भाग नाही येतो, पण आपल्याला समोर शिकायचं आहे, तर एक इंट्रोडक्शन म्हणून सोबत राहू द्या. 4 पैकी एक भाग म्हणजे बघा, 2 पैकी एक भाग म्हणजे 50. तर 2 ला 4 केलं, मग या 50 ला अर्ध होईल. म्हणजे काय होईल? 25%. किती टक्के? 25. नाही समजलं तर सरळ सरळ एक भाग 25, दुसरा भाग चतकोर पाव. एक पाव म्हणजे चतकोर. बरोबर आहे, आठवतं? म्हणजे काय असतं? 25. दुसरा 50, तिसरा 75, चौथा 100. मग 1, 2, 3, 25, 25, 25 किती झाले? 75%. किती टक्के? 75. या गोष्टी राहू द्यायचा. आता इथं 3 भागामध्ये थोडस आपल्याला पॉइंट मध्ये आन्सर जातं, ते 33.33%. आता या 4 गोष्टीचा, आता हे तर जाऊ द्या, हे तर जास्त विचारत नाही. या 3 गोष्टीचा जरी तुम्हाला अभ्यास आजच्या लेक्चर मध्ये समजला तरी भरपूर आहे. की 1/3 म्हणजे 33.33%, 1/4 म्हणजे 25% आणि 3/4 म्हणजे 75%. हे झालं टक्क्याच्या रूपामध्ये. 2 म्हणजे काय दाखवून राहिला? 2 भाग केले, घेतला किती? 1. 3 भाग केले, घेतला किती? 1. 4 भाग केले, घेतला किती? 1. 4 भाग केले, घेतला किती? 3. लगेच तुम्हाला येतं की 18चे 1/3 किती? मग काय करायचं? 18चे 3 भाग करा, 1 घ्या. 6, 6, 6. आलं उत्तर. किती उत्तर? 6. सोपं आहे. कळालं? 18चे भाग किती करायचे? 3. 3 पैकी किती घ्यायचा? 1.
आता जर मी असं म्हटलं, मला तुम्ही सांगा, उत्तर द्या. 50 आहे. 50चे 5 भाग म्हणजे प्रत्येक भाग 10चा. घ्यायचे किती? 3. 10 अधिक 10 अधिक 10 किती? 30. ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या गोष्टी आपल्याला तोंडी सोडवायच्या आहे, हँडल करायच्या आहे. याचा यूज तुम्हाला नफा तोटा, सरळ व्याज आणि गुणोत्तरामध्ये खूप जास्त होणार आहे. सगळं क्लिअर. खालचा बेस काय दाखवतो? किती भाग केले. वरचा काय दाखवतो? त्याच्यापैकी किती घेतले. मग आता मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, समजून घ्या. 1000 लिटरची टाकी आहे. झाला, एक प्रश्न फिक्स झाला तुमचा. 1000 लिटरची टाकी आहे. किती किती लिटरची टाकी आहे? 1000. ती 2 भरलेली आहे, तर रिकामी किती? 8 भाग रिकामी का नाही? मग बघा, आलं ना उत्तर. 10 पैकी 2 भाग भरलेले आहेत तिचे. भाग किती रिकामी आहे? 8. म्हणजे किती भाग किती? 8. झालं उत्तर. असेच तर उत्तर असतं. समजलं तुम्हाला? पुढचा एकक अपूर्णांक. आता टाइप्स. एकक अपूर्णांक म्हणजे फक्त एक भाग. किती भाग? एक. घेतलेला भाग फक्त एक राहील. किती राहील? एक. 2 पैकी एक भाग घेतला. 3 पैकी एकच भाग घेतला. 5 पैकी एकच भाग घेतला आणि 10 पैकी एकच भाग घेतला. त्याला आपण युनिट फ्रॅक्शन म्हणतो. कोणता फ्रॅक्शन म्हणतो? युनिट फ्रॅक्शन. ठीक आहे. मग याच्यावर प्रश्न येऊ शकतो का? येऊ शकतो. कसा? बघा. समजा तुम्हाला ऑप्शन देतील खाली. फॉर एक्झाम्पल, आपल्याला कोणताच सोडायचं नाही. समजा असं आलं, 7/35. त्याच्यानंतर 48/6. ठीक आहे. 20/140 आणि 4/, समजा थोडंसं अवघड करू आपण. आता बघा, तुम्हाला प्रश्न येईल, खालीलपैकी युनिट फ्रॅक्शन कोणता आहे? युनिट फ्रॅक्शन कोणता? आता सर तुम्ही तर सांगितलं अंश 1 पाहिजे. किती पाहिजे? 1. येऊ शकतो प्रश्न, असं नका समजू. आता एवढा सिंपल जर प्रश्न आला आणि तुमची जर कन्सेप्ट हुकलेली असेल, तर एवढा सिंपल प्रश्नाचा मार्क्स तुम्ही जाऊ देसाल. युनिट फ्रॅक्शन म्हणजे काय? वरती एकच भाग पाहिजे. किती भाग पाहिजे? 1. मग याला एका भागामध्ये कन्वर्ट करा. 7 7, 7 35, 6 6, 6 48, 20 20, 20 ने कितीचा भाग जाईल? 7चा. आता इथं बघा, 2 भाग जाईल. 2 वरती 2चा जाईल, 2 खाली 7चा जाईल. आता तुम्ही जर बघितलं, तर याच्यातलं युनिट फ्रॅक्शन कोणता नाहीये मग? 4 नंबरचं. का? कारण 7 पैकी एकच भाग घ्यायला पाहिजे. किती भाग घ्यायला पाहिजे? 1. त्यांनी घेतले किती? 2. इथं बघा, 7 पैकी 1 भाग आहे, 8 पैकी एकच भाग आहे, 5 पैकी एकच भाग आहे. सिंपल प्रश्न आहे का नाही? पण आपल्या कन्सेप्ट वीक असल्यामुळं आपल्याला कधी-कधी हे प्रश्न समजत नाही. क्लिअर? युनिट फ्रॅक्शन म्हणजे काय? एकच भाग घ्यायचा. किती भाग घ्यायचा? 1. त्याच्यानंतर योग्य अपूर्णांक. योग्य अपूर्णांक म्हणजे काय? जेवढे भाग केलेले आहे, त्याच्यापेक्षा कमी भाग घेतलेले पाहिजे. सरळ-सरळ. म्हणजे 5 भाग केले, तर कमीत कमी किती भाग घेतलेले पाहिजे? 4. 6 भाग केले, तर कमीत कमी किती घेतलेले पाहिजे? 5. म्हणजे काय? जेवढे भाग केले, त्याच्यापेक्षा जास्त भाग घेतलेले नको. त्याला म्हणायचं प्रॉपर फ्रॅक्शन. कोणता फ्रॅक्शन? प्रॉपर. योग्य अपूर्णांक. बघा, 3 पैकी किती भाग घेतलेले? 2. 7 पैकी किती घेतलेले? 4. 9 पैकी किती घेतलेले? 5. आता 5 पैकी 5 भाग घेतले म्हणजे काय? भाग केलेच नाही आपण. भाग केलेच नाही. सरळ-सरळ पूर्णच्या पूर्ण वस्तू घेतली. ठीक आहे. जेवायला बसताना थोडीशी द्या पूर्ण. अशी. माहिती आहे, जाती तुम्हाला माहिती आहे, म्हणून तर पूर्ण घेता ना तुम्ही. म्हणजे पूर्णच भाग घेतला. काय भाग घेतला? पूर्ण. आता जेव्हा इथून पुढे तुम्ही भंडारात लग्नात जासाल, अर्धी पोळी वाढली, की 2 पैकी 1 भाग घेतला. 50%. एवढं कॅल्क्युलेशन असलं पाहिजे. किती कॅल्क्युलेशन असलं पाहिजे? 50% भाग. नाहीतर त्याला म्हणसाल, एखादे आजोबाबा आले कोडी वाढत वाढत, 75% द्या. असं नका म्हणू त्यांना. ठीक आहे? चक्कर येईल म्हाताऱ्याला. पुढचा. ठीक आहे. गरिबाची कॅटरीना कैफ इकडे बाय. अयोग्य अपूर्णांक. काय? अयोग्य अपूर्णांक. भाग तर 3 केले, पण घेऊन किती राहिलो? 5. म्हणजे 2 शिल्लक आले ना. किती शिल्लक आले? 2. समजून घ्या. 3 भाग केले आणि घेतले किती आपण? 5. म्हणजे 3 भाग केले, 5 घेतले, तर शिल्लक किती आले? 2. 4 भाग केले,
ते शिल्लक किती घेतले? 3. 9 भाग केले, शिल्लक घेतलेलेच नाही. पूर्णच्या पूर्ण जसेच्या तसे घेतलेले आहे. अयोग्य अपूर्णांक म्हणजे काय? जिथे भाग करतो आपण त्याच्यापेक्षा जास्त भाग घेतो. हे झालं लॉजिक. आपल्या मॅथेमॅटिकल लँग्वेजमध्ये आपण त्याला काय म्हणणार? काय म्हणणार त्याला? जिथे न्यूमरेटर म्हणजेच काय? अंश मोठा आहे त्याला काय म्हणायचं? अयोग्य अपूर्णांक, इम्प्रॉपर फ्रॅक्शन. येतो प्रश्न स्पर्धा परीक्षा करताना किंवा क्लासेस घेताना काही वेळेस शिक्षक पण ह्या गोष्टी तुम्हाला सांगत नाही. कारण त्यांना फक्त ठप पडलेलं असतं, चला अपूर्णांकाची बेरीज शिकवा, अपूर्णांकांची तुलना शिकवा, बस संपलं. ह्या गोष्टी येतात. खालीलपैकी कोणता अयोग्य फ्रॅक्शन, अयोग्य अपूर्णांक आहे? मग तुम्हाला माहीतच नाही गोष्टी तर काय? समजलं ना तुम्हाला? गोष्टी माहीतच नसल्या तुम्हाला तर कळणार आहे का? आता तुम्हाला जर असं म्हटलं, खालीलपैकी अयोग्य अपूर्णांक कोणता? आता तुम्हाला जर असे पॉइंट दिले 0.25, 0.75, 0.50 आणि 1.25 तर कोणता राहील? 4 नंबरचा. का? हे बाकीचे काय दर्शवून राहिले? बाकीचे काय दर्शवून राहिले? की आपण पूर्ण भागपर्यंत पोहोचलेलो नाही. पण हा एक पॉइंट काय दाखवून राहिला तुम्हाला? की आपण जेवढे भाग केलेले त्याच्यापेक्षा जास्त घेतलेले आहे. कारण जेवढे आपण भाग करणार तेवढेच घेतले तर व्हॅल्यू किती येणार? 1 येणार. आणि ही व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त आहे. 1 पेक्षा व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे तो कोणत्या याच्यामध्ये चालला? इम्प्रॉपर, अयोग्य अपूर्णांक. ठीक आहे? समजलं? योग्य अपूर्णांक कळाला? जिथे काय राहील? केलेल्या भागापेक्षा घेतलेले भाग कमी राहील. इथे केलेल्या भागापेक्षा घेतलेले भाग जास्त राहील. आणि हा जो असतो याला आपण डायरेक्ट 1 म्हणणार. काय म्हणणार? 1. पूर्ण भाग. कोणता भाग? पूर्ण. क्लिअर झालं सगळे? मग आता याला तुम्हाला कन्व्हर्जन करायला 5वी 6वी पर्यंत शिकलेलेच आहे तुम्ही. कसं कन्व्हर्जन? सर्वांना जमतंय? काही विषय आहे का? जमतं ना सगळ्यांना? म्हणजे काय? 2 भागामध्ये 1/3. आता 2, 1, 3 याला कसं लिहिणार सांगा बरं तुम्ही? 3 दुनी 6, 6 आणि 1 7. म्हणजे बघा, म्हणजे काय केलं त्यांनी? 3 भाग हे, 3 भाग हे आणि परत एक भाग घेतला. कळालं तुम्हाला? म्हणजे काय? 3 मध्ये किती भाग घेतले त्यांनी? 7 भाग ऍडजस्ट केले वरती. म्हणजे हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला. कोणता फ्रॅक्शन झाला तो? इम्प्रॉपर. आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शनलाच आपण मिश्र अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करू शकतो. योग्य फ्रॅक्शन असतो जो योग्य अपूर्णांक असतो जिथे भाग कमी असतात. जसं की याला आपण मिश्र अपूर्णांकात कन्व्हर्ट करू शकत नाही. समजलं? हे कळालं? मग आता पुढं पटकन बघून घ्या. 7/3 सांगितलं. ठीक आहे. याचा अर्थ काय असतो? भागाकार. 3 दुनी 6 चा भाग जाईल. बाकी किती राहणार? 1. म्हणजे 3 दुनी 6, 6 आणि 1 7. 7/3. जास्त काही डीप मध्ये जाण्याची गरज नाही. सरळ सरळ दिसते ना तुम्हाला आणि सर्वांच्या परिचयाचं आहे. आता याचं उलटे करता आलं पाहिजे. आता समजा जर मी तुम्हाला हे कसं आहे प्रॉपर सांगून राहिलं ते की प्रॉपर अशी पोझिशन आहे, अशा गोष्टी असतात. जसं मी तुम्हाला जर म्हटलं, मला सांगा एकदा पटकन 27/4 म्हटलं तर काय होईल पटकन ना सांगा? 4 सकम 24 बरोबर? आणि वरती किती येणार? 3. सोपं आहे? काही अवघड नाही. म्हणजे तुम्हाला मिश्रपासून अयोग्य आणि अयोग्यपासून मिश्र कन्फ्युजन राहणार नाही काही. ठीक आहे. आता एखादं मायनस मध्ये आलं तेही करता आलं पाहिजे. समजा याला -11/3 तर याचं काय होईल सांगा बरं? सांगा. 3 त्रिक 9 वरती येणार 2. आता मायनस कुठे देणार? सांगा मायनस कुठे देणार? शिकणार आपण उद्या. अशा वेळेस मायनस बाहेर द्यायचं. कुठे द्यायचं? बाहेर. कारण मग 3 गुणिले 3 9, 9 आणि 2 किती होतात? 11. आता जर तुम्ही -3 ला दिलंय तर थोडंसं सांगतो. कारण सगळ्यांच्या परिचयाचं आहे ते. असं काही नाही की तुम्ही पहिल्यांदा शिकून राहिले. समजा मी जर -3 दिलं इथं, तर हे कसं होईल? याचा अर्थ असा होईल. होईल का नाही? याचा अर्थ कसा होईल बघा बरं? असा होईल का? होईल का? बघा -3 हे याला जर वेगळं करून लिहिलं आपण, तर इथेही मायनस द्यावं लागते. असं. आता बघा 3 गुणिले 3 2 आहे ना सॉरी. 3 गुणिले 3 -9 हे -2 खाली आलं 3 किती येईल उत्तर? -11/3 समजलं? म्हणजे मायनस तुम्ही आत द्या, बाहेर द्या, त्याचं उत्तर एकच येणार.
कळालं का? काही डाऊट? समजून घ्या या गोष्टी. उद्या सांगतोच परत तुम्हाला. हा, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आता? क्लिअर आहे सगळं? आता पुढं समान किमतीचे अपूर्णांक, ज्यांची किंमत समान आहे पण दिसतात वेगळे. आता तुम्ही जर हे बॉक्सेस बघितले तर सगळ्या बॉक्सची साईज एकच दिसेल तुम्हाला. बघून घ्या, दिसते? म्हणजे हे जे बॉक्स आहे ते बॉक्स सारखेच आहे, फक्त आपण भाग केले त्यांचे. काय केले? भाग. इथे त्या बॉक्सचे भाग किती केले? 2. इथे त्या बॉक्सचे भाग किती केले? 4. इथे त्या बॉक्सचे भाग 6 आणि इथे किती केले? 8. इथे 2 पैकी किती घेतला? 1. इथे किती घेतले? 4 पैकी 2. इथे किती घेतले? 3 आणि इथे किती घेतले? 4. याचा अर्थ आपण प्रत्येक कंडिशन मध्ये हाफ हाफ भाग घेतलेले आहे. म्हणजे याचा अर्थ तो फ्रॅक्शन सगळे इक्वल आहे. कसे? इक्वल. कारण याला जर तुम्ही समोर भाग दिला तर बघा, म्हणजे सरळ सरळ 4 पैकी 2 म्हणजेच काय? अर्धा भाग घेतला. किती भाग घेतला? अर्धा. 6 पैकी 3 म्हणजेच काय? अर्धा भाग घेतला. 8 पैकी 4 म्हणजेच काय? अर्धा भाग घेतला. मग तुम्हाला कधी कधी प्रश्न बघितला असेल तुम्ही स्टडी करताना की खालीलपैकी समान किमतीचे अपूर्णांक कोणते, किंवा एक शब्द असतो कोणता? सममूल्य. बघितलेले आहे का नाही सांगा? बघितलेले सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? त्याला तोडायचं. कुठपर्यंत तोडायचं? जोपर्यंत कुठपर्यंत तोडायचं? जोपर्यंत त्या दोन संख्या सहमूळ संख्या येणार नाही. कोणत्या संख्या येणार नाही? कुठपर्यंत तोडायचं त्याला? सहमूळ संख्या येणार नाही तोपर्यंत. आणि सहमूळ संख्यांचा अर्थ काय? एचसीएफ म्हणजेच काय? मसावी. किती असतो? 1. लसावी मसावी बाकी आपलं. पण मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. म्हणजे काय? सर सहमूळ संख्या विसरलो आम्ही. तर ठीक आहे, पहिलं लेक्चर बघून घ्या. तो भाग वेगळा सोडून द्या त्याला, तुम्ही नंतर घरी बघा. ज्या संख्यामध्ये एकच हा अवयव कॉमन राहील, कोणता? 1, त्याला म्हणायचं सर्वात संक्षिप्त रूप. कोणाचं? अपूर्णांकाचं. पुढे बघू आपण. हे बघा इथंच दिलेलं आहे, सिंप्लिफिकेशन म्हणतात त्याला. कसं? आता 6/12 होतं. किती होतं? 6/12. याच्यामध्ये मला सांगा, 6/12 मध्ये 2 ने भाग जात होता. कितीने? 2 ने. म्हणजे हे याचं सर्वात लहान रूप नाही. आता इकडे बघा, इथे फक्त 1 ने भाग जातो. कितीने भाग जातो? 1 ने. म्हणजे हे याचं सर्वात लहान रूप आहे. याच्या खाली आपण याला सोडू शकत नाही. फॉर एक्झाम्पल परत जर मी तुम्हाला म्हटलं तर आता 27/15 आहे. किती आहे? 27/15. आता ह्या दोन सहमूळ संख्या आहे का? तुमचा एक टॉपिक मी म्हणजे रिव्हिजन करून घेते तुमच्याकडनं, की ह्या दोन सहमूळ संख्या आहे का? नाहीये. का नाहीये? कारण त्याच्यामध्ये 3 कॉमन आहे. किती कॉमन आहे? 3. 3 न दोन्ही संख्यांना भाग जातो. मग ही जर गोष्ट तुम्हाला कळाली की 3 कॉमन आहे, ह्या दोन सहमूळ संख्या नाही, ह्या दोन सहमूळ संख्या कोणत्या कारणामुळे नाहीये? 3 मुळे नाहीये. तर 3 न याला भाग द्या. 3 9 27. 3 5 15. आता या दोघांमध्ये कोण कॉमन आहे? 1. म्हणजे या दोन्ही संख्यांना कितीने भाग जातो? फक्त 1 न. तर हे याचं संक्षिप्त रूप आहे. कोणतं रूप आहे? संक्षिप्त. समजलं? काही प्रॉब्लेम? कळालं इथपर्यंत सर्वांना? संक्षिप्त रूप काढता येईल? हो का नाही सांगा? मग सर हे संक्षिप्त रूप काढण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे? सर्वात महत्वाचं आहे विभाज्यतेच्या कसोट्या येणं. कोणत्या कसोट्या येणं? विभाज्यतेच्या. रेग्युलर क्लासेसमध्ये भाग कसे द्यायचे हे आपण शिकणार आहेत. त्याच्यासाठी स्पेशल लेक्चर राहणार नाही. का राहणार नाही? त्याचे रिझन आहे, या सरळीकरण किंवा संक्षिप्त रूप देण्यासाठी स्पेशल लेक्चरसाठी आपण स्पेशल क्वेश्चन त्या प्रकारचे घेऊ शकत नाही ज्या प्रकारचे एक्झाम मध्ये येतात. मग एक्झाम मध्ये ऍक्च्युअल ज्या ठिकाणी क्वेश्चन आला त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल की बघा इथं 9 न चेक करायचं, असं इथं 3 न चेक करायचं, इथं 4 न चेक करायचं, असं मी तुम्हाला पद्धतशीर सांगेल. टॉपिक कमजोर राहणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, आता इथे बघा लोएस्ट फॉर्म, लघुत्तम रूप असं पेपरला नाही राहणार. तिथं शब्द राहील, काय राहील?
संक्षिप्त, ठीक आहे. हा शब्द आला की समजून जायचं या दोन्ही संख्यांना फक्त आणि फक्त कोणत्या संख्येने भाग जाईल? एकने भाग जाईल. कितीने भाग जाईल? एकने. या संख्यांना एक पेक्षा जास्त भाग गेला तो संक्षिप्त राहणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट. आता छेद समान असल्यास पुढची एक गोष्ट. आता एक पोळी आहे. काय आहे? पोळी. पोळीचे 7 भाग केले आपण. किती भाग केले? 7. बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 भाग केले. 7 पैकी घेतले किती? 3. 7 पैकी घेतले किती? 5. ठीक आहे. तुमचं पोट जे भरणार आहे ते या भागात जास्त भरेल का या भागात जास्त भरेल? कोणत्या भागात जास्त भरेल? या भागात जास्त भरेल. याचा अर्थ काय? मोठा कोण आहे? 5. म्हणजे याचा अर्थ काय? जर भाग समान असतील तर जो जास्त घेतलेला भाग राहील वरचा तो काय राहील? मोठा, आणि जो कमी घेतलेला भाग राहील तो काय राहील? छोटा. समजलं का नाही? बरं सांगतो. बघा, येतात पेपरला प्रश्न. बघा, भरपूर वेळेस येतात ना रे प्रश्न आणि तुम्हीही कन्फ्युज होता त्याला. समजा मी म्हटलं इथं हा, आता याच्यामध्ये मोठा कोण आहे? कारण भाग समान केले आपण. समान भाग केले. ठीक आहे, बरोबर आहे. तुम्ही इथं किती भाग घेतले? 8. म्हणजे 11 चॉकलेट होते. तुम्ही 8 चॉकलेट मतलब तुम्ही हात घातला पटकन 8 चॉकलेट लागले. मग दुसऱ्याच्या हाताला किती लागले? 4. म्हणजे मोठा कोण झाला इथं? 8. इथं काय? 4. म्हणजे भाग समान असतील. जेवढे जास्त भाग घेतले तेवढा जास्त मोठा, जेवढे कमी भाग घेतले तेवढा छोटा. लक्षात ठेवा, पेपरला विचारलेला आहे. कन्फ्युज होत चाल वेळेवर. 6 ते 7 प्रकारे आपण अपूर्णांकांची तुलना करू शकतो. YouTube शॉर्ट्स मध्ये तुम्ही बघसाल एकच ट्रिक सांगितल्या जाते आणि एक्झाम मध्ये गेल्यानंतर ती ट्रिकच अप्लाय होत नाही. कळालं का? त्याच्यासाठी ट्रिकच्या नादी नाही लागायचं. वेळेवर समजून घ्या तुम्ही. आता तुम्ही विराट कोहलीचं नाव ऐकलेलं आहे. बरोबर आहे. असे भरपूर जण आहे. क्रिकेटर म्हणा याच्यामध्ये. आता सगळे जण ग्राउंडवर प्रॅक्टिस करतात का नाही? पण ऍक्च्युअल त्या सिच्युएशनला काय परफॉर्मन्स करतो आपण हे आपल्यावर नसते डिपेंड. आपल्यावर डिपेंड आहे का? समोरचा बॉल कसा येणार आहे? तुम्ही गेले बाउन्स बॉलची प्रॅक्टिस करून सोडून द्यायचा, सोडून द्यायचा. असा डोक्यावरून जाईल ना बाउन्स बॉल. ठीक आहे. तिथं बाउन्स आलाच नाही. खालून बॉल आला आणि तुम्ही बसले. कमरात बॉल. समजून घ्या मला काय म्हणायचं. मला हे म्हणायचंय तुम्ही जबरदस्त प्रॅक्टिस करून गेले क्रॉस मल्टिप्लिकेशन. जबरदस्त. तिथं क्रॉस मल्टिप्लिकेशन प्रश्न सॉल्व्ह नाही होऊन राहिला. तिथं तुमचं लॉजिक वापरलं जाऊन राहिलं. मग त्याच्यासाठी मी म्हणतो, म्हणून मी नेहमी सांगतो मॅथ मध्ये ट्रिकच्या नादी लागायचं नाही. जसं मी तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन शिकवलं. सगळ्यात महत्वाचं काय अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये? भाग करणं. काय करणं? भाग. किती भाग घेतो आपण? किती गॅप आहे? भाग म्हटल्यापेक्षा किती गॅप्स आहे? त्याच्यावर सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले का नाही आपले? असा एक एक पॉइंट पकडायचा. ठीक आहे, समजलं? आता मग याच्या उलट काय राहील बरं? आता इथे बघा, इथे तुम्हाला अंशात भाग सारखे दिसतील. अंशात भाग किती आहे? 3. इथं पण भाग किती आहे? 3. आता इथं कंडिशन असं बघा, सिंपल लक्षात ठेवा. जर भाग सारखे असेल, काय सारखे असतील? भाग कुठे? अंशामध्ये. अंशामध्ये जर भाग सारखे असतील तर कंडिशन उलटी आहे. समजून घ्या. अंशामध्ये जर भाग सारखे असतील तर कंडिशन काय आहे? उलटी. लहान वाला काय राहील? मोठा राहील. आणि मोठा वाला काय राहील? लहान. समजून घ्या कसं. आता स्टेप बाय स्टेप जो आपण एकदम क्लिअर समजून जाईल, तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही. पहिली स्टेप, सर अंशात भाग सारखे, क्लिअर. दुसरी स्टेप अशी आहे, छेदात चेक करा, जो लहान असेल तो राहील मोठा. लहान कोणी? 4. ठीक आहे. आणि जो मोठा राहील तो असेल लहान. क्लिअर? म्हणजे काय? परत एकदा लास्ट आपण रिपीट करू. काय? जर छेदामध्ये भाग सारखे असतील, कुठे भाग? छेदामध्ये. छेदामध्ये सारखेच भाग आहे, लक्षात ठेवा. इमॅजिन करा, छेदामध्ये ही लाईन आहे, छेदामध्ये भाग सारखे. तर जेवढे जास्त भाग घेणार आपण वरती, म्हणजे जिथे मोठा नंबर असेल तो फ्रॅक्शन कोणता राहील? मोठा. आणि जिथे छोटा नंबर राहील तो फ्रॅक्शन राहील छोटा. हे कशासाठी? छेदासाठी. क्लिअर गोष्ट.
आता अंशामध्ये या लाईनच्या वरती अंशामध्ये आले. पहिली स्टेप सर अंश सारखा आहे, स्टेप कॅन्सल, समजली. दुसरी स्टेप काय, अंश सारखा आहे सर, तर छेदामधला छोटा नंबर म्हणजे तुम्हाला मोठा फ्रॅक्शन देईल. कोणता फ्रॅक्शन देईल, मोठा. आणि छेदामध्ये लहान नंबर असेल तर तो कोणता फ्रॅक्शन देईल. अरे उलट झालं, छेदामध्ये जर लहान नंबर असेल तर तो कोणता फ्रॅक्शन देईल तुम्हाला, मोठा. आणि छेदामध्ये मोठा नंबर असेल तर फ्रॅक्शन कोणता येईल, लहान. कळालं, म्हणजे कन्फ्युजन राहणार नाही. परत कसं समजून घ्या, छेदामध्ये लहान नंबर होता तर उत्तर जास्त आलं, याचं उत्तर येईल 0.75. आणि इथं उत्तर येईल तुमचं 8 त्रिक 24 समथिंग समथिंग असंच येईल काहीतरी. ठीक आहे, म्हणजे समजून घ्या तुम्ही या दोघांमध्ये कोण मोठा आहे. 0.75 मोठा आहे, 0.375 लहान आहे. म्हणजे परत एकदा लास्ट रिपीट करतो मी तुमच्यासाठी, काय, अंश जर सारखा असेल, क्लिअर, काय, अंश जर सारखा असेल तर छेदातला छोटा नंबर म्हणजेच कोणता फ्रॅक्शन असतो, मोठा. आणि छेदातला लहान नंबर म्हणजे कोणता फ्रॅक्शन असतो, मोठाच. अरे छोटा आणि लहान ते सांगून राहिलो मी तुम्हाला. बर बर ठीक आहे. बघा परत परत लास्ट वन्स मोर. हा, अंश जर सारखा असेल तर छेदामध्ये छोटा नंबर किंवा लहान नंबर म्हणजे कोणता फ्रॅक्शन आला, तो मोठा. आणि छेदामध्ये जो मोठा नंबर असेल तर तो फ्रॅक्शन राहील लहान. इथं बघून घ्या, 4 लहान आहे म्हणून याचं उत्तर जास्त आलं, 8 मोठे आहे म्हणून याचं उत्तर कसं आलं, लहान आलं. कळालं आता, आता काही डाऊट. ठीक आहे, पुढं क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतो आपण, 7 गुणिला 3 21, 5 गुणिला 4 20, जी व्हॅल्यू मोठी तो मोठा. सिंपल. फक्त गुणाकार करताना फ्रॅक्शन बरोबर बघायला शिका. कसं, फॉर एक्झाम्पल इथं 11 आहे, इथं 12 आहे, इथं 9 आहे आणि इथं 7 आहे. आता आपण यांचा गुणाकार करत आहे 7 गुणिला 11, तर 11 आले पाहिजे. 11 7 77, तर त्याला याच साईडला लिहा, कारण याच्यात किती आलेले 11. 12 गुणिला 9 108, तर याच्यात कोणता मोठा राहील, 108. म्हणजे काय, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये जो गुणाकार मोठा येतो तो मोठा आणि जो गुणाकार छोटा येतो तो छोटा. समजलं, काही डाऊट नाही, नक्की. बर, आता याला द्या सोडून, इथं तुम्हाला समजलं, एकदा रिव्हिजन करतो, समजून घ्या. आता छेद सारखा आहे, काय सारखा आहे, छेद. छेद सारखा म्हटल्यानंतर मी काय सांगितलं, जेवढे जास्त भाग घेतलेले तो मोठा आणि जेवढे कमी भाग घेतलेले तो छोटा, लहान, छोटा किंवा लहान. ठीक आहे, क्लिअर. आता छेदामधले भाग आपण आता अंशातले भाग सारखे करू. इथे 4 आहे, इथे 4 आहे, इथं खाली 5 आहे, इथं खाली 9 आहे. सर अंशामध्ये भाग सारखे, ओके. अंशामध्ये भाग सारखे असल्यानंतर जो लहान असेल तो अपूर्णांक कसा येईल, मोठा. आणि जो मोठा असेल तो अपूर्णांक कसा येईल, लहान. याच्यानंतर तुमचं कन्फ्युजन होणार नाही. आता समजलं, आता हे फायनल लास्ट. ठीक आहे, आता सांगा बरं पटकन कोणता मोठा येईल. आता 8 भाग केलेले आपण, हा मोठा येईल आणि हा येईल लहान, कारण भाग कमी घेतलेले. पुढं याच्यात सांगा, इथेही 4 आहे, इथेही 4 आहे, पण छेदामध्ये छोटा नंबर आहे म्हणजे हा अपूर्णांक कसा राहील, मोठा. आणि छेदामध्ये मोठा नंबर आहे म्हणजे हा अपूर्णांक कसा राहील, लहान. कळालं आता, सगळं काही क्लिअर, टेन्शन घ्यायचं नाही. अंश कोणता बघा, सिंपल प्रश्न तुमच्यासाठी, अंश कोणता याच्यामध्ये, 3. हा, खालील पैकी योग्य अपूर्णांक, योग्य योग्य 3 नंबर. योग्य म्हणजे काय, जिथं अंश लहान असेल. सांगितलं मी तुम्हाला, योग्य अपूर्णांक म्हणजे काय, जेवढे भाग केले त्याच्यापेक्षा कमीच भाग घ्यायचे. इथं 5 भाग केले, घेतले किती, 7. इथं 9 भाग केले, घेतले किती, 9. इथं 4 भाग केले, घेतले किती, 11. पण योग्य अपूर्णांक म्हणजे काय, जेवढे भाग केले त्याच्यापेक्षा कमीच भाग घ्यायचे. नेक्स्ट सांगा पटकन, 4 2 8, 8 1 9, 3 नंबर. मोठा कोण, मोठे कोण,
छेद समान आहे म्हणजे भाग सारखे केले. भाग सारखे केल्यावर जो मोठा तो मोठा. कोणता मोठा आहे? 1 नंबर. छोटा कोणता येईल? आता सांगा लगे फायनल. हा हा अंश सारखा आहे. अंश सारखा असल्यावर कंडिशन उलटी होते. जो छेदातला नंबर छोटा राहील तो अपूर्णांक मोठा राहील आणि जो छेदातला नंबर लहान राहील तो अपूर्णांक सॉरी छेदातला नंबर जेवढा मोठा राहील तेवढा अपूर्णांक लहान होईल. म्हणजे हा अपूर्णांक इथे मोठा आहे आणि हा आहे लहान. आता काही कन्फ्युजन राहील का? नाही. ठीक आहे. व्हिडिओमध्ये क्लिअर होईल तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. काय काय शिकलो? अंश, छेद, एकक, अपूर्णांक, योग्य अपूर्णांक, योग सगळं, मिश्र, समान आणि तुलना. ठीक आहे. काही डाऊट याच्यामध्ये तुम्हाला? आता पुढच्या लेक्चरमध्ये मेन पार्ट आहे आपला बेरीज वजाबाकी, काही लसावीच्या मेथड शिकू आणि काही शॉर्ट ट्रिक्स शिकू. ठीक आहे. कळालं सगळ्यांना? कन्फ्युजन होऊ देऊ नका. व्हिडिओ बघून घ्या. एकदा आजचं लेक्चर आज बघा. मी त्याच्यामध्ये ज्या थोड्याशा मिस्टेक झाल्या ते करेक्शन करून देतो तुम्हाला. मिस्टेक नाही, कन्फ्युजन म्हणतात त्याला. काय म्हणतात? पण सगळं क्लिअर झालं? ठीक आहे. राधे राधे.